Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Melody. सोशल मीडिया स्क्रोल करा नाहीतर न्यूज चॅनल बघा. सध्या अख्ख्या इंटरनेटवर एकाच गोष्टीचा राडा सुरू आहे. विषय काय तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेत इटलीला आणि तिथे मेलोनी मॅडम यांच्यासोबत मोदी साहेबांनी जे फोटो काढले ते काढून सोशल मीडियावर टाकलेत. मेलोनी मॅडमनी सोडा आपल्या मोदी साहेबांनी सुद्धा एक्स वर फोटो टाकलेत. आणि हा विषय साधा सुद्धा नाहीये बॉस. सध्या रोम मध्ये गदर माजलाय. मोदीजी इटलीला पोहोचले काय आणि सोशल मीडियावर मेलोडी ट्रेंडचा पूर आला काय. सगळा कसा एकाच वेळी धुळा उडालाय. आता तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय राजकारण, द्विपक्षीय करार, व्यापार यावर बोलायचं सोडून सोशल मीडियावर चकाट्या का पेटायला लागलायस. पण थांबा जरा. राजकारण आणि करार तर होणारच आहे, पण सध्या सोशल मीडियावर जी काही गदर आलाय, जे भन्नाट मीम्स बनवलेत आणि मेलोनी मॅडमनी मोदीजींच्या सोबत जे सेल्फी मोदी साहेबांनी टाकलेत फोटो, त्यानं अख्खा इंटरनेटचा पारा वाढवलाय. आज आपण याच मोदी मेलोनी केमिस्ट्रीचा, सोशल मीडियावरील राड्याचा आणि या दौऱ्यामागच्या अस्सल गोष्टींचा हिशोब मांडणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात प्लस मराठी. तर गोष्ट अशी आहे की मोदीजी आपल्या 5 देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा म्हणून इटलीची राजधानी रोममध्ये पोहोचले. विमानतळावर जसं मोदीजींचं विमान लँड झालं तसं तिकडे भारतातल्या मीम पॅसेजच्या ऍडमिन्सच्या हाताला खास सुटली. पंतप्रधान पोहोचले ही बातमी नंतर आली, पण आधी पोरांनी मीम्स रेडी केले. गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणात एका जोडीनं लय भारी हवा केली आहे. ती जोडी म्हणजे मोदी आणि मेलोनी. जगासाठी हे दोघं देशांचे प्रमुख असतील, पण आपल्या सोशल मीडियाच्या गँगसाठी हे मेलोडी आहेत. मागच्या वेळी जेव्हा त्यांची भेट झाली होती तेव्हा मेलोनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, हॅलो फ्रेंड्स फ्रॉम मेलोडी टीम. बस तेव्हापासून भारताच्या गल्लीबोळातील पोरांना परराष्ट्र धोरणात रस यायला लागलाय. जो पोरगा कधी भूगोलाच्या पेपरला इटली नकाशात कुठे ते शोधू शकला नव्हता, तो आज इटलीच्या पंतप्रधानांचे स्टेटस ठेवून फिरतोय. इतकी क्रेज आहे. आता मुख्य मुद्द्यावर येऊ. मोदीजी आणि मेलोनी यांची भेट झाली, हस्तांदोलन झालं. दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण खरी खळबळ उडाली जेव्हा अधिकृत बैठकीनंतर मेलोनी मॅडमने आपल्या मोबाईलवरून चक्क सेल्फी काढला आणि तो थेट सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शन दिलं, वेलकम टू रोम माय फ्रेंड. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. आपल्या मोदी साहेबांनी देखील एक्स वर मेलोनी यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत आणि हे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केलेत. रोम मध्ये उतरल्यानंतर काल संध्याकाळी पंतप्रधान मेलोनी यांच्या सोबत रात्रीच्या जेवणादरम्यान भेट घेण्याची आणि ऐतिहासिक कलशियमला भेट देण्याची संधी मिळाली. आधी आम्ही विविध विषयांवर आमचा दृष्टिकोन मांडले. आम्ही आमच्यात होणाऱ्या औपचारिक चर्चेची मी वाट पाहतोय, ज्यामध्ये भारत इटलीची मैत्री अधिक घट्ट करण्यावर आमचा भर असेल, असं मोदीजींनी म्हटलंय. याआधीही नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील फोटोंनी सोशल मीडियावर मोठा राडा केला होता. मात्र आताचे फोटो नुसते फोटो नव्हते, तो सोशल मीडियावर बाप ट्रेंड होता. मेलोनी यांच्या सोशल मीडिया हँडलवर जितके इटालियन लोक कमेंट करत नव्हते त्यापेक्षा 10 पट जास्त कमेंट्स आपल्या भारतातील पोरं करत आहेत. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्या तिथे कशा निवडून आल्या, त्यांचं राजकारण कसं आहे याच्याशी आपल्या पोरांना काही घेणं देणं नाही, पण त्यांना ट्रेंड मात्र तुफान केलं जात आहे. मेलोनी यांनी संसदेत कडक भाषण केलं की त्यांचे रील्स भारतात व्हायरल होतात. त्याला बॅकग्राऊंड म्युझिक एकदम साऊथच्या चित्रपटासारखं डेंजर लावलं जातं. सोशल मीडियावर तर अशी चर्चा असते की मेलोनी मॅडम फक्त मोदींच्या शब्दाला मान देऊन भारताला पाठिंबा देतात. आता यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की या सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे भारत आणि इटलीमध्ये सामान्य लोक एकमेकांच्या जवळ आलेत. दोन्ही देशांमधलं ट्युनिंग कडक जमलंय. चला, मीम्सवर भरपूर हसून झालं. आता जरा गांभीर्यानं बोलू. मोदीजी फक्त फोटो काढायला इटलीला गेले नाहीत, तर या दौऱ्यामागे भारताचा खूप मोठा गेम प्लॅन आहे. इटली हा युरोपमधला एक अत्यंत शक्तिशाली देश आहे. भारताला युरोपियन युनियनमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे. मेलोनी आणि मोदी यांच्यात तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर मोठी चर्चा होईल. एकेकाळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यामुळे भारत आणि इटलीच्या संबंधात मोठी दरी निर्माण झाली होती. तो भूतकाळ विसरून आता दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करतायत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हायड्रोजन ऊर्जेवर काम करण्यासाठी इटली भारताला मदत करणार आहे. इटलीनं चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी हा मोठा राजनैतिक विजय होता. आता भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर मध्ये इटलीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. थोडक्यात सांगायचं तर मेलोनी जितक्या हसून मोदींचं स्वागत करतात तितकंच त्या आपल्या देशाच्या फायद्यासाठी कडक निगोशिएशन पण करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा परमनंट मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. तिथं फक्त देशाचा फायदा बघितला जातो.
आणि सध्या भारत आणि इटली दोघांचा फायदा एकमेकांसोबत राहण्यातच आहे. मोदीजींचा हा इटली दौरा व्यापारी दृष्टीने जितका यशस्वी ठरलाय त्यापेक्षा कितीतरी जास्त तो सोशल मीडियाच्या गेममध्ये सुपरहिट ठरलाय. मोदीजींची देहबोली आणि मेलोनी यांचं आदिरातिथ्य बघून एक गोष्ट स्पष्ट आहे, येणाऱ्या काळात भारत आणि इटलीची दोस्ती आणखी गहिरी होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मोदी आणि मेलोनी यांच्यात कोणता मीम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला? मेलोनी मॅडमचा तो सेल्फी तुम्ही बघितला का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.